आधी मला सगळ्यात आधी संजय राऊतांना बोलायचं आहे. संजय राऊत, तुम्ही आता इतक्या दिवस झोपेत होते का? ओमराजे निंबाळकर ह्यांच्याविषयी तुम्ही आत्ता हे शब्द बोलताय, मग ते तुमच्या गटात होते तेव्हा तुम्ही का नाही बोलले? आता त्यांची प्रॉपर्टी, आता त्यांची मालमत्ता, आता त्यांच्यापाशी किती पैसे आहेत ते तुम्ही आता चर्चेच्या आणताय. मग ह्याच्या आधी तुम्ही काही झोपले होते का? तुमच्या गटात होते म्हणून तुम्ही त्यांना सांभाळून घेतलं. आता ते फुटलेत तर तुम्ही त्यांच्याविषयी टीका करताय, त्यांच्याविषयी काही सांगताय. मग इतक्या दिवस तुम्ही लोकांना काय नाही सांगितलं? म्हणजे ह्याचा अर्थ असा, की इतक्या दिवस लोकांना तुम्ही फसवत आणलंय आणि इतक्या दिवस तुम्ही लोकांना काही सांगितलं नाही त्यांच्याविषयी. लोकं असं मत मांडायला लागलेत, की ओमराजे निंबाळकरकडं 500 कोटी रुपयाची पण ओमराजे निंबाळकरांचं असं मत आहे, त्यांच्याकडे फक्त 7.6 कोटी रुपये आहेत आणि त्यांचं वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये. वार्षिक उत्पन्न 7 लाख रुपये म्हणजे त्यांचे 10 वर्षाचे झाले 76 लाख रुपये. मग ह्यांच्याकडे 500 कोटी रुपये आले कुठून? हे सगळे घोटाळ्याचे पैसे आहेत का? का कशाचे? हे आता सामान्य जनता त्यांच्यावर आरोप करते आणि त्यांचेच आता एक्स पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्ष संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्यावर टीका करतायत आणि त्यांना प्रश्न विचारतायत. मग हेच नेते त्यांच्या गटात असताना त्यांना आधीच प्रश्न का नाही विचारले किंवा लोकांना का नाही सांगितलं? म्हणजे ह्याचा अर्थ लोकांना हे आतापर्यंत फसवत आले होते का? म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, हा आवाज मोठा करायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत जुळून राहा. मी तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणार. धन्यवाद.